गोव्यामध्ये नाईट क्लबला भीषण आग, 25 जणांचा होरपळून मृत्यू, सिलेंडर ब्लास्टनं आग लागली. गोवा पोलिसांचा दावा. सीएम प्रमोद सावंत यांना दिले चौकशीचे आदेश. केरळच्या कोल्लममध्ये बोटींना भीषण आग, अष्टमुडी तलावातील 10हून अधिक बोटी जळून खाक, मच्छीमारांचं मोठं नुकसान. इंडिगोच्या संकटादरम्यान सरकारचा कठोर पवित्रा, शेकडो उड्डाणं रद्द झाल्यानंतर डीजीसीएकडून बजावली नोटीस, सीईओंवर कारवाईचा उगारणार बडगा. मनमानी विमान तिकीट आकारणाऱ्या एअरलाइन्सवर केंद्र सरकारचा बडगा, नागरी उड्डयन मंत्रालयानं प्रभावित रूटसाठी भाडं केलं निश्चित. 500 किलोमीटर अंतराकरता जास्तीत जास्त भाडं 7,500 रुपये निश्चित. उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज चहापानाचं आयोजन, विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत. धारावी बचाव आंदोलनाकरता आज जनसभा, आदित्य ठाकरे राहणार सभेला उपस्थित, एकही झोपडी तोडू देणार नसल्याचा आदित्य ठाकरेंचा इशारा. नायलॉन मांजामुळे 3 वर्षाचा मुलाचा गळा कापला गेला. छत्रपती संभाजीनगरच्या सेंट्रल नाका भागातली घटना, मुलावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू. केकमध्ये गुंगीचं औषध देऊन कारमध्ये महिलेवर अत्याचार, ठाणे फॅमिली कोर्टाच्या आवारातली धक्कादायक घटना. 2 आरोपींपैकी एकाला बेड्या, एक फरार. धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यांकरता ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांची टीम पुण्यात, वनविभागाच्या 40हून अधिक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन. आणि ऑस्ट्रेलियाच्या सिडनी जवळच्या जंगलाला भीषण आग, जंगलाजवळची घरं जळून खाक, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. उपराजधानी नागपूरमध्ये उद्यापासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते. शेतकरी कर्जमाफी, तपोवनमधील वृक्षतोड, पार्थ पवार यांचे भूखंड प्रकरण, मंत्री संजय शिरसाट यांच्यावरील सिडकोतील जमीन घोटाळ्याचा आरोप, यामुळे हिवाळी अधिवेशन गाजण्याची चिन्ह आहेत. मुंबईमध्ये मराठी माणसाच्या नावावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं नेहमीच राजकारण केलंय, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे. शिवसेना उबाठा पक्षानं मुंबईमधून मराठी माणसाला हद्दपार केलं, असं विखे पाटील म्हटलंय. वसई विरारमधील गुंडगिरी आम्ही संपवली, अशी टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हितेंद्र ठाकूर यांचं नाव न घेता केली. वसई पालिका निवडणुकीतही त्यांचं पानिपत करू, असा दावा त्यांनी केला. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध केलाय. दरम्यान प्रशांत जगताप यांनी घेतलेला निर्णय हा वैयक्तिक असून त्यांचं विधान हे बालिशपणाचं असल्याचं राष्ट्रवादीचे नेते विनायक चाचर यांनी म्हटलं. अकलूजमध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नगराध्यक्षपदासाठी बुलेटची पैज लागली आहे. भाजपकडून पूजा कोथमिरे तर मोहिते पाटलांकडून रेश्मा अडगळे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी आता बुलेटची पैज लागली आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड, येवला, चांदवड, नांदगाव आणि सटाणा येथील स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सोबतच उमेदवार आणि कार्यकर्ते देखील कडाक्याच्या थंडीत स्ट्रॉंग रूम बाहेर खडा पहारा देत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा पालिकेच्या स्ट्रॉंग रूमचं सील खोलून त्या ठिकाणी नव्यानं सील लावण्यात आल्याचा संशय एका उमेदवारानं व्यक्त केल्यानं मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. शहादा पालिकेच्या मतदान पेट्या या शहाद्यातील टाउन हॉल परिसरात ठेवण्यात आल्या. जळगाव जिल्ह्यातील कोणतंही गाव पाण्याअभावी त्रस्त होऊ नये, यासाठी प्रशासनानं वेळेआधी नियोजन करणं आवश्यक आहे. पाणी व्यवस्थापनात काटेकोरपणा आणि जबाबदारीनं काम करावं, असे निर्देश गुलाबराव पाटलांनी अधिकाऱ्यांना दिले. डोंबिवलीत भाजपनं क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं. या स्पर्धांमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी फटकेबाजी केली. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील निळकंठेश्वर सहकारी साखर कारखाना सुरू झालाय. त्यानंतर आमदार अभिमन्यू पवारांनी नवस पूर्ण केला. किलारी पाटी येथील कारखान्यापासून ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिरापर्यंत 3 किलोमीटर दंडवत घालत आमदार पवारांनी आपला नवस फेडला. नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकीटं रद्द झाली आहेत. इंडिगो विमानसेवेचा आमदारांना फटका बसलाय. इंडिगो विमान कंपनीच्या अनेक विमान फेऱ्या रद्द झाल्यानं आमदारांची तिकीटं रद्द झाली आहेत.
इंडिगोची काल 800हून अधिक उड्डाणं रद्द झाली आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. इंडिगोनं आधीच 200हून अधिक उड्डाणं रद्द केली आहेत. इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाल्यामुळे पुढील 3 दिवसात 89 विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहेत. दिल्ली, मुंबईसह अन्य ठिकाणी प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. आता एक मोठी बातमी. ठाणे फॅमिली कोर्टाच्या आवारात कारमध्ये दोघांनी महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. केकमध्ये गुंगीचं औषध देत सामूहिक अत्याचार करण्यात आलाय. ठाणे नगर पोलीस ठाण्यात अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फॅमिली कोर्टाच्या आवारात 4 चाकी वाहनात हिरालाल केदार आणि रवी पवार या आरोपींनी एका महिलेवर अत्याचार केला. हिरालाल केदार या आरोपीला अटक करण्यात आली असून रवी पवार फरार आहे. ही घटना 25 ऑगस्ट रोजी घडली होती. पीडित महिलेला वारंवार ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे 5 डिसेंबरला ठाणे नगर पोलीस ठाण्यात महिलेनं तक्रार दाखल केली आहे. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. गोव्याच्या अर्पोरा परिसरात भीषण दुर्घटना घडली. अर्पोराच्या नाईट क्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्यानं भीषण आग लागली. या आगीमध्ये 23 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमधील सर्वजण नाईट क्लबचे कर्मचारी असल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. बालमृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर 3 प्रधान सचिवांनी मेळघाटात जाऊन कुपोषण आणि इतर समस्यांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. दरम्यान 18 तारखेला न्यायालयामध्ये सरकार आपली बाजू मांडणार आहे. दरम्यान याचिकाकर्त्यांसोबत बैठक घेऊन 3ही प्रधान सचिव मुंबईकडे रवाना झाले. कोट्यावधींच्या निर्मल मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमधील कथित निधी गैरव्यवहार प्रकरणी विशेष एसआयटी स्थापन करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिलाय. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे न देता विशेष एसआयटी स्थापन करण्याचा आदेश सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या द्विसदस्यीय खंडपीठानं दिलाय. पुण्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यासाठी ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांची टीम पुण्यात पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. पुण्यातील वनविभागाच्या 40पेक्षा जास्त अधिकाऱ्यांना ऑस्ट्रेलियातून आलेले वन्यजीव तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. धारावी घाटकोपर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या जलबोगद्याला पर्यावरण मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता जलबोगद्याच्या बांधकामाला गती मिळणार आहे. दहिसर भाईंदर हा 1 तासाचा प्रवास आता फक्त 5 मिनिटात शक्य होणार आहे. दहिसर आणि भाईंदर दरम्यान 2337 कोटींचा दहिसर भाईंदर लिंक रोड तयार केला जाणार आहे. त्यामुळे आता दहिसर भाईंदर हे अंतर 5 मिनिटात पार करता येणार आहे. चाविंद्रा भिवंडी रस्त्याची दुरवस्था झाल्यानं अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. वारंवार मागणी करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. देखभाल दुरुस्तीची कामं सुरू असल्यानं हा ब्लॉक घेण्यात आलाय. त्यामुळे मध्य रेल्वेनं अनेक हायस्पीड एक्सप्रेस आणि इंटरसिटी गाड्या रद्द केल्या. धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडून गणेशनगर मेघवाडी येथील 24 रहिवाशांना घरं रिकामी करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. घराच्या बदल्यात घर असं आश्वासन डीआरपीनं दिलेलं असताना पुनर्वसित इमारतीतील घर न देता त्याआधीच घरं खाली करण्याची नोटीस आल्यानं धारावी बचाव आंदोलन करण्यात आलं. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं मेट्रो मार्गिका शक्य तितक्या लवकर रेल्वे स्थानकांशी जोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार आता अंधेरी पश्चिम मंडाले मानखुर्द मेट्रो 2B मार्गिकेतील वांद्रे पश्चिम येथील मेट्रो स्थानक वांद्रे रेल्वे स्थानकाला जोडण्यात येणार आहे. 41 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून वांद्रे पश्चिम येथील मेट्रो स्थानक वांद्रे रेल्वे स्थानकाला पादचारी पुलानं जोडण्यात येणार आहे. या कामासाठी MMRDAनं निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं साताऱ्यामध्ये होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका जाहीर केली आहे. 1 जानेवारी ते 4 जानेवारी 2026 दरम्यान साताऱ्यात साहित्य संमेलन होणार आहे. मृदुला गर्ग यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री साहित्य संमेलनाला उपस्थित राहतील. शरद पवार यांना देखील साहित्य संमेलनासाठी उपस्थित राहण्याचं आमंत्रण देण्यात आलं. नालासोपारा पश्चिम इथल्या यशवंत गौरव शालिभद्र इथे घोणस साप आढळल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. यानंतर सर्पमित्रांनी सापाला पकडून त्याला सुरक्षित ठिकाणी सोडलं. गेल्या 10 दिवसात सोन्याच्या दरात 3,000 रुपयांनी तर चांदीच्या दरात 21,000 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचा दर जीएसटीसह 1,31,850 रुपयांवर पोहोचलाय, तर चांदीचा दर जीएसटीसह 1,86,430 रुपयांवर पोहोचलाय.
राज्यातील उच्च शिक्षणातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षांच्या नोंदणी शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं तयार केलाय. हा प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे पाठवण्यात आलाय. या प्रस्तावानुसार परीक्षा नोंदणी शुल्कात 150 ते 250 रुपये वाढ अपेक्षित आहे. मुंबईतल्या भायखळा इथल्या राणीबागेत येत्या काळात इमू, चिंपांझी, गोरिला, पांढरे सिंह, झेब्रा आणि जिराफ असे परदेशी प्राणी पाहायला मिळणार आहेत. पालिकेकडून या परदेशी प्राण्यांच्या अधिवासासाठी 17 पिंजरे बांधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याशिवाय भेट देणाऱ्या पर्यटकांच्या मनोरंजन आणि प्राथमिक सुविधांसाठी देखील पालिका नियोजन करते. एसटी महामंडळानं मुंबईत बोरिवली नाशिक मार्गावर नवीन वातानुकूलित इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली आहे. ही बस समृद्धी महामार्गावरून जाईल. बोरिवली नाशिक आणि नाशिक बोरिवली दरम्यान एकूण 22 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील 3 ठिकाणी रस्त्याच्या मजबूतीकरण कामासाठी रविवारी पूर्ण दिवस अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. मात्र यापूर्वी अशा कामासाठी जाहीर केलेली अवजड वाहन बंदी फोल ठरली होती. त्यामुळे यावेळी देखील ती फोल ठरल्यास वाहतूक कोंडीची शक्यता आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या शीतलहरींमुळे सोमवारपासूनच मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका वाढणार आहे. मुंबईचं किमान तापमान 13 अंश सेल्सिअस तर राज्यभरातील बहुतांशी शहरांचं किमान तापमान हे 6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात येईल अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातल्या कुसुंबी बांबेझरी इथे असलेल्या माणिकगड सिमेंट कंपनीच्या चुनखडी खाण प्रकल्पाचं काम आदिवासी शेतकऱ्यांनी बंद पाडलं. शेतजमिनीची मोबदला मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले. टीईटीची सक्तीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमधील 6272 शिक्षकांनी शाळाबंद आंदोलनामध्ये सहभाग घेत मोर्चा काढला. टीईटी सक्ती आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक आक्रमक झाले. जुनी पेन्शन टीईटी सक्तीचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी शिक्षक आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गावर सरकार आणि ठेकेदारांच्या विरोधात अंत्ययात्रा काढण्यात आली. मुंबई महामार्गाचं काम रखडल्यानं ठेकेदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी माणगावमध्ये जनआक्रोश समितीच्या वतीनं त्रिडी यात्रा काढत निषेध नोंदवण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आता भाषेचा मुद्दा समोर आलाय. छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्थानकाच्या बोर्डावर लिहिण्यात आलेलं नाव उर्दूमध्ये नसल्यानं काही संघटनांनी आक्षेप घेतला. तर रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. भंडारा जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात मका पिकाचं क्षेत्र वाढलंय. सिंचन सुविधांचा अभाव असल्यानं कमी पाण्यात येणाऱ्या मका पिकाला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. 50% शेतकऱ्यांनी मक्याची लागवड केली आहे. सोलापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठानं उशिरा निकालाची परंपरा मोडीत काढली आहे. सोलापूर विद्यापीठानं ऑक्टोबर-नोव्हेंबर सत्र परीक्षेचा निकाल अवघ्या 1.5 महिन्यात लावलाय. 430 अभ्यासक्रमांपैकी 230 अभ्यासक्रमांचे निकाल जलद गतीनं जाहीर करण्यात आले. जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडीत शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्यानं बंगल्याच्या गेटवरून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र 3 कुत्र्यांनी बिबट्याला गेटवरच रोखलं. जोरजोरात भुंकत या कुत्र्यांनी बिबट्याला पळवून लावलं. नाशिकमध्ये होणाऱ्या वृक्षतोडीच्या विरोधात कराडकर निसर्गप्रेमी आणि पर्यावरण प्रेमी एकवटलेत. तपोवन भूमीतील झाडं तोडू नये यासाठी सह्यांची मोहीम राबवण्यात आली. कुंभमेळ्यातील साधुग्रामसाठी तपोवन भूमीमध्ये नाशिक महानगरपालिकेतर्फे सुमारे 1835 झाडांची तोड होणार आहे. या वृक्षतोडीबद्दल कराडकर निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी आणि वृक्षप्रेमी नागरिकांच्या मार्फत नाशिक महानगरपालिकेचा जाहीर निषेध करण्यात येतो. देहू रोडच्या किवळे रावेत परिसरातील वाढत्या नागरिकणाच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा कॉर्नर इथे नवीन पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आलंय. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते या डाकघराचं उद्घाटन करण्यात आलं. नागरिकांसाठी आधुनिक डिजिटल सुविधांबरोबरच पोस्टमॅनची उणीव भरून काढणारी ही महत्त्वाची सुविधा ठरणार आहे. नांदेडमध्ये नाफेडच्या वतीनं सोयाबीनची खरेदी केंद्र 5 डिसेंबरपासून सुरू झालेली आहेत. या केंद्रावर सोयाबीनला प्रति क्विंटल 5,328 रुपये असा चांगला दर देण्यात येतोय. चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं.